नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आता मी तुम्हाला आजच्या कथेमध्ये जो प्रसंग सांगणार आहे तो मला माझ्या एका जिवलग मित्राच्या म्हणजे मनोजच्या घरी गेल्यानंतर अनुभवास आलेला आहे. मनोज हा माझा लहानपणीपासूनचाच मित्र. आमच्या घराच्या शेजारीच तो राहायला असायचा. पहिलीपासून आम्ही दोघं एका वर्गात होतो आणि आता आम्ही दोघं पण 12वीला होतो. पण आता नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि 6च महिन्यापूर्वी मनोजच्या घरात एक खूपच वाईट घटना घडून गेली होती. त्यावेळी मनोजच्या फॅमिलीमध्ये मनोजचे आई बाबा, आजी आजोबा आणि मनोजची छोटी बहीण श्रद्धा असा त्यांचा परिवार होता. मनोज 12वीला असल्यामुळं मनोजचे एक्स्ट्रा क्लासेस होते. त्यामुळे मनोज आणि मी एक्स्ट्रा क्लासेससाठी गेलेलो होतो आणि मनोजची बाकीची फॅमिली एका पाहुण्याच्या इकडे गेलेली होती. तशी मनोजच्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळं त्यांच्याकडं स्वतःची 4 व्हीलर, स्वतःचं चांगलं 2 मजली घर असा सगळा त्यांचा प्रपंच होता. पण नियतीची चक्र फिरली आणि त्या दिवशी पाहुण्याच्या इकडे जाताना झालेल्या एका अपघातामध्ये मनोजची संपूर्ण फॅमिली जागेवर संपली आणि हा धक्का मनोज अजून पण पचवू शकलेला नाही. आता मनोज खूपच एकटा असायचा. त्याचं मन कशातच लागत नव्हतं. जगाने किती जरी सांत्वन केलं तरी त्याच्या मनाचं दुःख हे त्यालाच माहिती होतं. थोडे दिवस मनोज त्याच्या मामासोबत राहिला, पण पुन्हा ग्रॅज्युएशनचं ॲडमिशन मिळाल्यानंतर तो पुन्हा त्याच्या घरी आला. मनोज त्यावेळी पूर्णपणे एकटा पडलेला होता. त्याच्या कुठल्याच पाहुण्यांनी त्याला सांत्वन करण्यापलीकडं त्याची कुठलीच मदत केली नाही. ना त्याचा सांभाळ कुणी केला, ना त्याच्या शिक्षणासाठी कुणीही त्याला मदत केली. त्यावेळी माझ्या आईबाबांची चर्चा झाली आणि त्यांनी माझ्यासोबत मनोजला पण सांभाळायचं ठरवलं. मला पण तेच पाहिजे होतं, कारण मनोज माझा जिवलग मित्र होता आणि तसं पण मी एकुलता एकच होतो. आता मनोजच्या स्वरूपाने मला एक भाऊ पण मिळणार होता. त्याच्यामुळं मला पण खूप आनंद झाला आणि त्या दिवसापासून मनोज आता आमच्या इकडेच राहायचा. माझ्या आईबाबांनी पण मनोजमध्ये आणि माझ्यामध्ये कधीच आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. त्याच्यामुळे तो आता जरा सावरला होता. पण मनोजच्या बाबतीत एक गोष्ट मात्र विशेष होती. दिवसभर जरी तो आमच्यासोबत राहत असला तरी संध्याकाळी मात्र तो त्याच्याच घरी झोपायला जायचा. मी माझ्या आईबाबांनी कितीतरी वेळा त्याला सांगितलं की आता तू संध्याकाळी तिकडे जाऊ नको झोपायला, पण त्याने मात्र स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला त्या घरात गेलं की मला माझ्या कुटुंबासोबत असल्यासारखं वाटतंय. त्यावर आईबाबा काहीच बोलले नाहीत. आता जवळजवळ 6 महिने झालं हे असंच चालू होतं. मनोज दिवसभर आमच्यासोबत राहायचा आणि संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपण्यासाठी फक्त त्याच्या घरी निघून जायचा. आता 2-3 दिवसामध्येच मनोजचा वाढदिवस होता. मनोजच्या वाढदिवसासाठी काहीतरी स्पेशल करायचं असा माझ्या मनात विचार चाललेला होता आणि त्याच्यासाठी मी माझ्या सगळ्या मित्रांना बोलवून एक चांगला प्लॅन बनवला. बघता मनोजच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. आम्ही दिवसभर मनोजसाठी वेगवेगळे गिफ्ट्स खरेदी केले, पण यातलं आम्ही त्याला काहीच सांगितलं नाही. संध्याकाळी 8-8:30 वाजता आमची जेवणं झाली आणि 9 वाजता मनोज त्याच्या घरी निघून गेला. मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करून बोलावून घेतलं. ते सगळेजण माझ्या घरी जमा झाले. आम्ही सगळ्यांनी मनोजसाठी घेतलेली ती गिफ्ट्स वगैरे आणि मनोजचा केक हा सोबत घेतला आणि आम्ही मनोजच्या घरी गेलो. आणि जशी आम्ही दरवाजाची बेल वाजवली तसं 5 मिनिटातच मनोजने दरवाजा उघडला. आता दरवाजासमोर मी फक्त एकटाच होतो आणि मला बघून मनोज थोडासा दचकला, कारण त्याला वाटलं की एवढ्या रात्री हा कशाला आला असेल आणि तो मला काय विचारणार. तेवढ्यातच मी त्याला हॅपी बर्थडे मनोज असं म्हणून विश केलं. तसं त्याला खूपच आनंद झाला. त्याला वाटत होतं की माझा बड्डे हा कुणाच्याच लक्षात नसेल आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. आता मला त्याला दुसरा धक्का द्यायचा होता आणि माझ्या पाठोपाठ माझ्यासोबत आलेले 5-6 मित्र एकदम धाडकन मनोजच्या दरवाजासमोर प्रकट झाले. त्याने सगळ्यांना आतमध्ये बोलवलं. आम्ही सगळेजण पहिल्यांदाच त्या दिवशी मनोजच्या घरात गेलो होतो. हो, मी पण मनोजचा शेजारी असूनसुद्धा याआधी कधीच मनोजच्या घरामध्ये गेलो नव्हतो. मनोजचं घर तसं खूप प्रशस्त होतं. खालच्या बाजूला हॉल होता, 2 बेडरूम होत्या आणि एक जिना पण होता जो वरच्या बाजूला जायचा आणि वरच्या बाजूला पण एक स्पेशल रूम होती. आम्ही सगळेजण मित्र त्याच्या घरामध्ये गेलो
आणि हॉलमध्ये असणाऱ्या सोफ्यावर सगळे बसलो. आमच्यासोबत आणलेलं सगळं सामान आम्ही हॉलच्या मध्ये असलेल्या त्या मोठ्या टेबलावर मांडलं. पटापट आम्ही आता त्याच्या बड्डेची तयारी करायला लागलो. एक जणाने केक काढून टेबलवर ठेवला तर दुसरा एक जण फुगे लावण्यामध्ये मग्न झाला. असा प्रत्येकजण वेगवेगळी कामं करायला लागला. एक अर्ध्याच तासामध्ये एकदम जबरदस्त सजावट केली. मी माझ्या स्वतः साठवलेल्या पैशातून मनोजसाठी कपडे पण आणलेले होते. ते कपडे मी त्याला घालण्यासाठी सांगितले. पहिल्यांदा तो नको नको म्हणत होता, पण पुन्हा मी फोर्स केल्यानंतर तो ते कपडे घालून आला. त्यानंतर आम्ही मोठ्या थाटामाटामध्ये मनोजचा वाढदिवस साजरा केला आणि साधारणतः 11 वाजता माझे बाकीचे सगळे मित्र निघून गेले. आता सगळे गेल्यानंतरसुद्धा मी मनोजच्या घरातल्या त्या सोफ्यावर तसाच बसून होतो. मी आता निवांत बसून मनोजच्या घराचं इकडं तिकडं निरीक्षण करायला लागलो. मनोजचं घर तसं छानच होतं, पण त्यामध्ये मला सगळ्यात आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे मनोजच्या घरात असणारा त्याच्या फॅमिलीचा फोटो. त्याच्या घरातल्या एका भिंतीवर त्याच्या फॅमिलीचा एक मोठा फोटो होता. त्या फोटोमध्ये मनोजसोबत त्याची छोटी बहीण, आई बाबा आणि त्याचे आजी आजोबा असे सगळे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. तो फोटो बघून मला त्या सगळ्यांची खूपच आठवण आली आणि मनोजच्या बाबतीत थोडंसं वाईट पण वाटलं. तेवढ्यात मनोज माझ्या बाजूला आला. त्याने माझा हात हातात घेऊन मला धन्यवाद दिला. त्याला एवढा आनंद झाला होता की त्याच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू व्हायला लागले. आणि तेवढ्यात माझी नजर पुन्हा एकदा त्या मनोजच्या हॉलमध्ये असलेल्या तिच्या फॅमिलीच्या फोटोकडे गेली आणि मला धक्काच बसला. कारण मगाशी त्या फोटोमध्ये ज्या व्यक्ती हसत होत्या त्या व्यक्ती आता एकदम उदास दिसायला लागल्या होत्या. मला नेमकं कळत नव्हतं की मगाशी मी बघताना काही चूक झालेली होती का खरंच त्या फोटोमधल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पण पुन्हा मीच माझ्या मनाला समजावलं की मला कदाचित भास झाला असेल आणि मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा मनोज आणि मी बराच वेळ गप्पा मारत बसलो. तसं गप्पा मारता मारता मी मनोजला सांगितलं की आज तुझा वाढदिवस असल्यामुळं आज मी तुला एकटं सोडणार नाही आणि आजची रात्र मी तुझ्यासोबत इथंच राहणार. तसं मनोज जरासा चाच पडला आणि तो माझ्याकडे बघत म्हणाला, तर तू इथे राहणार आहेस? तसं मी म्हणालो, हो का, नको राहू का? तसं तो म्हणाला, नाही तसं काही नाही, पण तुला इथे झोप येईल का? तसं मी म्हणालो, का नाही येणार झोप, तू माझ्यासोबत आहेसच की. त्यानंतर मनोजला काय बोलावं ते कळेना आणि तो जरा वेळ गप्पच बसला. त्याच्या अशा वागण्यावरनं मला वाटत होतं की त्याला मी इथे राहिलेलं आवडलं नसावं. आता बऱ्याच वेळाच्या गप्पा झाल्यानंतर साधारणतः 11:15-12 वाजता आमच्या दोघांचे पण डोळे झाकायला लागले. तसं आम्ही झोपायची तयारी करायला लागलो. मनोजच्या हॉलमध्ये 2 मोठे सोफे होते. एका सोफ्यावर मनोज स्वतः झोपला आणि त्याने दुसऱ्या सोफ्यावर मला झोपायला सांगितलं आणि मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. पण मला रात्री झोपेत 2-3 वेळा उठायची सवय होती, कारण मला रात्री सारखं टॉयलेटला जायला लागायचं आणि त्यामुळं रात्री मला अचानक जाग आली. मी उठून सोफ्यावर बसलो. हॉलमधला 0 बल्ब चालू असल्यामुळं मंद प्रकाशामध्ये हॉलमधलं सगळं दिसत होतं आणि माझी नजर मनोज झोपलेल्या सोफ्याकडे गेली. पण त्या सोफ्यावर मनोज नव्हताच. मला वाटलं की कदाचित तो बाथरूमला किंवा टॉयलेटला गेला असेल. पण जवळजवळ 10 मिनिटाचा वेळ झाला तरी मनोज अजून पण आला नव्हता. मी आता तसाच सोफ्यावर पडून थोडासा विचार करायला लागलो. तेवढ्यात मला वरच्या रूममधून कसला तरी आवाज यायला लागला, जसं की वरच्या रूममध्ये कुणीतरी 5-6 माणसं असावीत आणि त्यांचा मोठमोठ्याने बोललेला आणि हसलेला आवाज मला एकदम स्पष्ट यायला लागला होता. मला हे थोडंसं विशेषच वाटलं, कारण मनोजच्या घरात तर मनोजशिवाय दुसरं कुणीच राहत नव्हतं आणि त्याची फॅमिली तर 6 महिन्यापूर्वीच एका अपघातामध्ये संपलेली होती. तर मग मनोजच्या घरामध्ये हा सगळा आवाज कुठून येतोय? मला काहीच कळत नव्हतं की नेमकं काय चाललंय. आणि अचानक मला वाटलं अजून कुणीतरी मनोजचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करण्यासाठी आले असतील आणि मी खाली झोपलेलं असल्यामुळे ते वर जाऊन सेलिब्रेट करत असतील, असं मीच माझ्या मनाची समजूत घातली आणि मी हॉलमध्ये जाऊन मोठ्या बल्बचा बटन दाबलं. तसं हॉलमध्ये पुन्हा प्रकाश पसरला आणि मी सोफ्यावर बसून इकडं तिकडं डोळे चोळत बघायला लागलो. तेवढ्यात जशी माझी नजर मनोजच्या घरातल्या भिंतीवर लावलेल्या त्याच्या त्या फॅमिलीच्या फोटोवर गेली, तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या काळजात एकदम धस झालं. माझं अंग थरथर कापायला लागलं,
कारण त्या फोटोमध्ये मनोज व्यतिरिक्त दुसरं कुणीच नव्हतं. मगाशीच त्या फोटोमध्ये मनोजची सगळी फॅमिली होती, पण आता मात्र त्या फोटोच्या खाली फक्त मनोज एकटाच बसलेला दिसत होता. बाकीची सगळी फॅमिली गायब होती. हे काय होतंय हे मलाच कळत नव्हतं. मगाशीच त्या फोटोमधल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना मी स्वतः बघितलेलं होतं, आणि त्यातच आत्ता त्या फोटोमधल्या व्यक्तीच गायब झालेल्या असल्यामुळं मला ते खूपच विचित्र वाटलं. मला जाणवायला लागलं की या घरामध्ये नक्कीच विचित्र काहीतरी आहे. त्यामुळे तर कदाचित मी इथे थांबायचं म्हटल्यानंतर मनोजला टेन्शन आलेलं असावं. मी एवढा घाबरलो होतो की माझं सगळं शरीर भीतीने एकदम गोठून गेलेलं होतं. पण आता हळूहळू वरच्या मजल्यावरून येणारा आवाज अजूनच मोठ्याने यायला लागला होता. त्यांचं हसणं खिदळणं खूपच वाढलं होतं, आणि मी आता कसं तरी उसना अवसान आणून मनोजच्या घराच्या जिन्याजवळ जाऊन एक एक पायरी चढायला लागलो. आणि जसं मी तो जिना पार करून त्या वरच्या मजल्यावरच्या स्पेशल रूमच्या दरवाज्यातून आतमध्ये गेलो, तसं पुढचं दृश्य बघून मला आता भोवळ द्यायची बाकी राहिली होती. कारण त्या रूममध्ये मनोजच्या फॅमिलीतले सगळे मेंबर होते, जे 6 महिन्यापूर्वी झालेल्या अपघातामध्ये मरण पावलेले होते. त्या घरामध्ये गोलाकार खुर्च्या मांडलेल्या होत्या, आणि त्या प्रत्येक खुर्च्यांवर मनोजची छोटी बहीण, त्याची आई, त्याची बाबा, त्याचे आजी आजोबा असे सगळे होते, आणि मधल्या खुर्चीवर मनोज बसलेला होता. ते सगळेजण मोठमोठ्याने गप्पा मारत होते. हे सगळं काय चाललंय ते मलाच कळत नव्हतं. क्षणभर मला वाटायला लागलं की मला भास तर होत नाही ना, म्हणून मी जोरजोराने माझे डोळे चोळायला लागलो. पण हे सगळं खरं होतं. माझी भीतीनं पार गाळण उडाली होती. मी भारावल्यासारखा एक 5 मिनटं त्या दृश्याकडे बघतच होतो, आणि अचानक मला वाटायला लागलं की मी आता चक्कर येऊन पडतोय की काय. तेवढ्यात धाडकन मी खाली कोसळलो. त्यानंतर काय झालं ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी मी शुद्धीवर आलो त्यावेळी मी मनोजच्या हॉलमधल्या एका सोफ्यावर झोपलेलो होतो. मी सोफ्यावर उठून बसलो आणि डोळे चोळत चोळत घड्याळाकडे बघितलं, तर घड्याळामध्ये 6:30 वाजले होते. आणि मी दचकून मनोजच्या घरातल्या त्या भिंतीवर लावलेल्या त्या फोटोकडे बघितलं, तर काय आश्चर्य, त्या फोटोमध्ये त्या सगळ्या व्यक्ती पुन्हा एकदा हजर झालेल्या होत्या. मला मनोजला याच्या बाबतीत काही विचारावं पण वाटलं नाही. मी झटकन उठलो आणि मी माझ्या घराकडे चालायला लागलो. पण मला त्या दिवशी एक गोष्ट कळली होती की जर एखाद्या कुटुंबामध्ये खरंच प्रेमाचं वातावरण असेल, तर मृत्यूसुद्धा त्यांना एकमेकांशी भेटण्यापासून अडवू शकत नाही.